ATS कडून आणि पोलीस महासंचालकांकडून तसा प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला आहे। सनातन प्रभात या संघटनेतल्या काही सदस्यांचा हातभार विविध बॉम्बस्फोटामध्ये असल्याचं आढळून आलं आहे। त्याचबरोबर त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचं काही लिखाणही पुराव्यासह शासनाला प्राप्त झाले आहे आणि त्या आधारे विभागाने असं सुचवलं आहे की या संघटनेवर अतिरेकी कारवायांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी संघटनेवर बंदी असावी आणि त्याबाबतीत शासकीय स्तरावर गांभीर्याने विचार सुरू आहे। पोलीस कोण आंदोलन करतंय कोण आहे प्रत्येकासाठी काही वेगळे कायदे नाहीत। नियमाप्रमाणे जी काही कारवाई करणं आवश्यक आहे ती केली जाईल। नाही, त्याचा तपास महाराष्ट्राच्या पोलिसाकडे नव्हता, एन्फोर्समेंट डायरेक्टरकडे त्याचा तपास होता। त्यामुळे याबाबतीतली काही माहिती असेल ते तेच सांगू शकतील। पण अलीकडच्या काळामध्ये वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या आलेल्या आहेत की त्याचा काही आतंकवाद्याशी संबंध होता, अतिरेक्यांशी संबंध होता। ईडीकडे तशी काही माहिती आहे का, ती माहिती आम्ही अधिकृतपणाने घेऊ आणि जर तसं माहितीमध्ये आढळलं तर पुढचा तपास मुंबई पोलीस करतील। असे काही पासपोर्ट असतील तर त्याच्यावर नियमाप्रमाणे जी कारवाई करणं आवश्यक आहे ते पोलिसांच्या मार्फत केली जाईल। ATS और मुंबई पुलिस महासंचालक से एक रिपोर्ट शासन को प्राप्त हुआ है। उसमें सनातन प्रभात इस संस्था का कुछ विस्फोट के साथ ताल्लुक है, ऐसी भी जानकारी सबूत के आधार पर पुलिस को मिली है। जल्दी ही हम इस बारे में निर्णय लेंगे और केंद्र शासन को उचित सिफारिश करेंगे। इस संस्था के जो प्रमुख हैं और जिस संगठन के विस्फोट में सहभाग लेने वाले मेंबर्स हैं उस संस्था पर हम कार्रवाई करेंगे। सर, हसन अली क्या फेक पासपोर्ट है, उस पर क्या कार्रवाई की जाएगी? नियमों के अनुसार कानूनी कार्रवाई की जाएगी। और आदित्य ठाकरे की जो युवा सेना है उसने जो सभी के लिए तो कानून एक जैसा है। तो कार्रवाई क्या करेंगे हम उन पर? कानूनी तौर पर जो कार्रवाई करना आवश्यक है की जाएगी।